नमस्कार, मी विशाल परदेशी आणि आज संवाद यात्रा येऊन पोहोचलेली आपली ती सोलापूरमध्ये, मराठवाड्यातल्या सोलापूरमध्ये आपण आलेलो आहोत. आणि आता या क्षणाला जर आपण बघितलं तर इथलं तापमान जे आता आपल्याला मिळते ते आहे 40 डिग्री सेल्सिअस. तसं अमरावतीपासून आपण आपल्या संवाद यात्रेच्या प्रवासाला सुरुवात केली तेव्हा तापमान आपण 43, 44, 46 असं अनुभवत होतो. पण आता इथला आपल्यासाठी म्हणून असणारा उष्मा कमी झालेला असला तरी जनसामान्यांच्या प्रश्नातली गरमागरमी ती काही कमी झालेली नाही, कारण हे प्रश्न सुटतच नाहीयेत. म्हणून तर या संवाद यात्रेच्या माध्यमातून हे प्रश्न मांडण्याचा आपण अट्टास करतोय. मग तो प्रश्न कुठलाही असो, गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा, असेच वेगवेगळे प्रश्न आज सोलापूरच्या माध्यमातून पुढे येणार आहे. आणि अर्थात आजच्या दिवसातला सगळ्यात गरमागरमीतला प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न. धरण उशाशी आणि कोरड घशाशी, म्हणजे धरण उशाला कोरड घशाला असं आपण म्हणतो, तसंच उजनीच्या पाण्याच्या संदर्भातलं घडलेलं आहे जे अजूनही सुटू शकत नाही. हक्काचं धरण शेजारी असतानाही अजूनही सोलापूरला पाणी का मिळत नाही? प्रत्येक गोष्ट बारामतीकराला कमी आहे. म्हणजे एवढे आमदार असताना पालकमंत्री कुठला? इंदापूरचा. बरं, इंदापूरचा पालकमंत्री असू द्या, आमचे इंजेक्शन नेले कोरोनाच्या काळात. जेवढी सुविधा सोलापूर जिल्ह्याला, एका बाजूनी सोलापूर जिल्ह्याचं ठिकाण, इंदापूर तालुक्याचं ठिकाण, पण तेही घेऊन गेले. 350 कोटी रुपयाचा निधी प्रशासकीय मान्यता घेऊन इंदापूरला दिला. नाव इंदापूरचं आहे पण खाणारे खरी बारामतीत आहेत. हिथं राष्ट्रवादी, शिवसेना सगळ्या पक्षाचे आहेत. हिथं असलेल्या एका कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्यांनी सांगावं की आमचा सोलापूर जिल्हा सुजलाम सुफलाम आहे, सोलापूर जिल्ह्यातल्या योजना पूर्ण आहेत. पालकमंत्री 2 वर्ष झालाय, चंद्रभागेत त्यांनी पाऊल ठेवलं नाही आतापर्यंत एकदाही. आणि तुम्हाला काय म्हणायचं भैया की इथले राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते ते बारामतीचे, सोलापूरचे नाहीत? नाही कार्यकर्ते म्हणजे इथलेच सोलापूरकडे आहेत. लक्ष पण देत नाही. त्यांनाही विचारलं तरी चालेल की सोलापूर करावर हा उजनीचा ज्या पाण्यासंदर्भातला आहे, पालकमंत्र्यांनी पाणी नेलं बारामतीला, अन्याय केला हो, दरोडा घातला. होय? नुसतं नेलंच नाही, दरोडा घातला. 40 थेट तुमचा वर्षाची आरोप स्कीम आहे. आरोप नाही, हाच वास्तविकता आहे, होय की नाही? हा, बोला. गेले 5 वर्ष महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर होता. ते समोर उभारलेले सभागृह नेते आहेत. ह्या सोलापूर 1 दिवसाड पाणी देतो त्यांनी जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं, परंतु 8-9 दिवसाखाली दिवस झाले तर सुद्धा पाणी मिळत नाही. यांचे पालकमंत्री आता ते महाशय बोलले भरणे साहेबांबद्दल. गेल्या 5 वर्षामध्ये आमचेच मित्र पालकमंत्री ते विजय देशमुख, त्यांनी काय केलं? लोकांवर आरोप करण्यापेक्षा आपल्या महापालिकेच्या माध्यमातून आपण किती भ्रष्टाचार, हेही असेच वागले ते प्रचंड भ्रष्टाचार. 37 रस्त्याचं, निकृष्ट रस्त्याचं इथं चौकशी चालू आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून डेंगळे पाटील नावाचे भ्रष्टाचारी अधिकारी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला, रस्ते निकृष्ट केले, लाखो रुपये इथं रस्त्यासाठी आले, परंतु प्रचंड भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. पाण्याचा मुद्दा म्हणजे बघा, शहरामध्ये पालकमंत्र्यांनी पाणी पळवलं, तिकडे घेऊन गेले, असं काय म्हणायचं? नाही एक कसं आहे की ज्या वेळेला 5 वर्षाच्या पूर्वी या ठिकाणी आयुक्त सावरीकर होते, त्यावेळेला आम्ही तिबार पंपिंगनं सोलापूर शहराला पाणी दिलं. 2 दिवसाचा पाणी पुरवठा 3 दिवस आम्ही कधी केला नाही. पण आज 5 वर्षामध्ये आज रस्त्याचा विषय असेल, कचऱ्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, कुठल्या सुविधा लोकांना तुम्ही दिलेत? इथं सत्ता तुमची, महाराष्ट्रात तुमची, दिल्लीला तुमची. मान्य केलं ना. मी काय म्हणतोय, पाण्याचा मुद्दा, पाण्यावरच बोलतो मी. पाणी पळवलेलं नाहीये. पाणी पळवलं असं सिद्ध जर झालं असेल तर आम्ही पालकमंत्री बदला म्हणून पहिली हटाव मोहीम आम्ही घेऊ. तुम्ही तसं प्रत्यक्षात झालेलं नाही. सांगता असं? तसं प्रत्यक्षात झालेलं नाही. बरं, ठीक आहे. मुळात साहेब ऐका, आज सोलापूर महानगरपालिकेला 50 वर्ष झालं. मुळात पाण्याचं जे महत्वाचा प्रश्न आहे ते सुटलेलाच नाही. विशेषतः एनटीपीसी सारखा मोठा इथं प्रोजेक्ट आणला आणि त्याला स्वतंत्र लाईन पाण्याची एनटीपीसीला गेलेली आहे. त्यांना पाणी देऊ केलं, त्याला देऊ केलेला आहे. सोलापूर वासियांना पाणी किती दिवसांनी मिळतं? 10 दिवसांनी पाणी मिळतंय. विशेषतः तुम्ही दोन्ही जे प्लांट आहेत, 3 प्लांट आहे स्वच्छता पाण्याचं, तिथं जाऊन बघा, जनावर बी पाणी पित ना अशा पद्धतीची. काय तुम्ही भोंगा आणला? आता तुम्ही भोंगा आणला? मी भोंगा आणलेला आहे. पण या हा भोंग्यात- कशासाठी? हा एकतर महाविकास भकास आघाडीचा निषेध करण्यासाठी आणि या सोलापूर शहरामध्ये जे प्रशासक आहे, जे आयुक्त आहे, त्याचे कान बहिरे झालेले आहेत. त्यांना जनतेच्या प्रश्नाची जाण ठेवण्यासाठी, त्याचा आवाज ऐकून त्याच्या कांटाळी फोडण्यासाठी मनसेने हा भोंगा आणलेला आहे. प्रथमतः
पहिली आरोळी काय देत पहिल्या पाणी पाणी. परंतु एक लक्षात घ्या, आता जे राष्ट्रवादीचे महेश अण्णा कोटेंनी सांगितलं की आमच्या मागील पालकमंत्र्यावर जे आरोप केला होता, परंतु मी त्यांना हे सांगू इच्छितो 2012 साली त्यांचं सरकार होतं, महापालिकेत त्यांची सत्ता होती, कोणाची? राष्ट्रवादी काँग्रेसची होती. ऐका, त्यावेळी त्यांनी काय केलं मला सांग. आताच सांगितलं एनटीपीसीचे जे पैसे होते समांतर पाईपलाईनचे सर्व पैशाचं काय केलं? कोणीतरी एखादी जबाबदारी घ्यायला हवी ना, पाण्याचा मुद्दा सोडवायला हवा ना. पाण्याच्या मुद्द्याच्या विषयावर आल्यानंतर ह्यांच्याकडे सत्ता जर 60-70 वर्ष असली तेव्हा पाण्याचा प्रश्न आला नाही. जेव्हा आमच्याकडे 5 वर्ष दिली, आम्ही असं म्हणतो की दुहेरी पाईपलाईनचा जो विषय आम्ही आणला, यांनी आश्वासन काय दिलं? 1 दिवसाआड पाणी. आम्ही 1 वाजता दिवसाला पण हो ना, असं बोलून चालणार नाही. आज जो दुहेरी पाईपलाईनचा विषय आहे, केंद्रातनं जे निधी आलेली आहे, महापालिकेचा वाटा दिलेला आहे, या सगळ्या गोष्टी दुहेरी पाईपलाईनचं काम चालू आहे. तुम्ही तर 40-50 वर्षापासून एक पाईपलाईनवर मतदान घेत आहे. बरं मला सांगा इथल्या नेतृत्वात टेंडर काढलं, प्रत्यक्षात पैसे दिले नाहीत, त्यामुळे ते काम होऊ शकलं नाही. परवा अजितदादांनी 200 कोटी रुपये अधिक परवाच अजितदादांनी 15 दिवसाखाली दिले. येतो मला इथं राज्यापासून केंद्रापर्यंतची तुमच्या नेतृत्वाला पदं मिळाली, असं असतानाही का उजनीच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही? देशाचे नेते सन्मान्य सुशीलकुमार शिंदे साहेब या देशाचं नेतृत्व करत असताना आज सोलापूरकर या सगळ्या पक्षाचे लोक जे पाणी पित आहेत ते सन्मान्य सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी आणलेल्या उजनीच्या पाईपलाईनचं पाणी पित आहेत. अजूनही चांगलं नाही सुटत आहे प्रश्न. नंबर 2 ची गोष्ट, उजनीच्या पाण्याचं जे नियोजन आम्ही करून ठेवलं होतं ते सन्मान्य महेश अण्णा कोटे असतील, सन्मान्य दिलीप भाऊ असतील, सन्मान्य प्रताप चव्हाण, या सगळ्यांनी उजनीच्या पाण्याचं अतिशय चांगलं नियोजन केलं होतं. सन्मान्य आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या टेंडर त्यांनी काढलं, दुहेरी पाईपलाईनचं टेंडर काढलं आणि रद्द सुद्धा त्यांनीच केला. ज्या नगरपालिके महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं आश्वासनं दिली. भारतीय जनता पार्टीनं विकासनामा जाहीर केला, त्यातला एकही विकासनामा जाहीर केला नाही. मला भारतीय जनता पार्टीचा बाप आहे, यांना हे फेडावं लागणार आहे. हे लोक तळतळून मरणार आहेत. या लोकांना झेडपी दिली, महापालिका दिली, खासदारकी दिली, आमदारकी दिली. माझा प्रश्न आहे, आम्ही जे टेंडर काढले, आम्ही प्रयत्न केले. यांनी जे पाप ज्या गोष्टीचं म्हणतात, त्यांनी 50 वर्ष काय केले? आज आम्ही टेंडर काढायची प्रक्रिया तर केली, त्याला खो काढण्यासाठी आज राज्य सरकार त्याला कुठेतरी विलंब करतो. राज्य सरकार आडकाठी करतंय. नाही, बिलकुल चुकीचं आहे. उलट साहेब यांना विचारा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना टेंडर यांनी रद्द केलं. टेंडर तुम्ही रद्द केलं. टेंडर त्या राज्य सरकारमुळे रद्द झालंय. रद्द झाले ऍक्विजेशन, आम्ही ऍक्विजेशन करतोय. कोणीतरी एखादी जबाबदारी घ्या. कुठलाही राज्य सरकार आडकाठी येत नाही. उलट यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना 200 कोटी रुपये देतो म्हणले, ते 200 कोटी रुपये दिले नाहीत. पुढेच त्या टेंडरमध्ये 250 कोटी रुपये माननीय शिंदे साहेबांनी एनटीपीसीच्या माध्यमातून दिलेत. चोराच्या उलट्या बोंबा असा यांचा प्रकार. 5 वर्ष महापालिकेतल्या कर्मचाऱ्याच्या पगारी करू शकलेले लोक नाहीत. परिवहन सेवा बंद पाडली, उडान योजनेमध्ये विमान सेवा चालू झाली, विमान सेवा बंद पाडली, विमान सेवा चालू. पाण्याचा मुद्दा महत्वाचा आहे. येतो मला सामान्यांचे प्रश्न घ्यायचे. एक लक्षात घ्या, 2012-17 मध्ये ह्याने हे केलं होतं की ह्यानी पण देतो म्हणजे पाणी. मला सांगा, नाशिक, अकोला आणि बुलढाणा इथं 1 ते 2 दिवसाला पाणी आहे, परंतु पाणी पट्टी 2000 रुपये, परंतु ह्यांनी आजपर्यंत 4000 रुपये केलेले आहे. याचं कारण काय? एक तर पाणी देत नाहीत, ह्यांनी एनटीपीसीचे पैसे तर ह्याने खाल्लेले आहेत. भैया देशमुख आपल्या बरोबर आहे. हा भैया, तुम्ही उपोषणाला बसला होता, का मुद्दा सुटला नाही पाण्याचा अजून? सुटला नाही म्हणजे ही उजनी धरण साहेब, ही शांत बसा एक मिनिट शांत बसा. बोला साहेब, ही उजनी धरण म्हणजे माझ्या सोलापूर जिल्ह्याची शेतकऱ्याची भाकरी आहे. ह्या उजनी धरणाचं पाणी सर्वसामान्य शेतकऱ्याला, सर्वसामान्य नागरिकाला मिळतंय. परंतु या बाबतीत उजनी धरणाचं पाणी गेल्या वर्षी पण त्यांनी 5 टीमशी पळवून नेलं होतं. परंतु या बाबतीत जनहित शेतकरी संघटनेने आंदोलन केल्यानंतर माझ्याकडे लेखी पुरावा आहे. 5 टीमशी पाणी त्यांनी रद्द केलं आणि परत आता चालू ह्या 8 दिवसात त्यांनी 2 टीमशी पाणी मंजूर केले. भरणे मामाचा विषय नाही, इथं किंगमेकर, पाणी चोर शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजित पवार साहेब आहेत. आणि या बाबतीत मी जाहीरपणे सांगू इच्छितो, सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम शेतकऱ्यांनी ज्या भाजपच्या खासदार आणि आमदारांना निवडून दिले, राष्ट्रवादीचे आमदार आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत, काँग्रेसचे आमदार आहेत,
त्यांची शेती नाही का, त्यांची जमीन नाही का? इथं राष्ट्रवादीच्या भैया कार्यकर्त्यांची काय जमीन- थेट म्हणणं आहे, हे पाणी बारामतीकरांनी पळवलं. बारामतीकरांनी पळवलंय. बारामतीकरांना आव्हान करतो, इंदापूरला पाणी देण्याचा JR हा खडक वाचल्यातला आहे, ते पाणी तुम्ही बारामतीजवळ व्हावं. उजनी धरणाच्या पाण्याला हात लावाल तर याद राखा, सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्र्याला पाय ठेवणार नाही. वेळ आली तर अजितदादा पवारच्या बंगल्यापुढे आम्ही आंदोलन करू. बरं ठीक आहे मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की ह्यांच्या सगळ्या पक्ष कार्यकर्त्यामुळे, ह्यांच्यामुळे, सत्ताधारीमुळे, विरोधकांमुळे शेतकरी भरकटत चाललाय. शेतकऱ्यांची आत्महत्या चालू आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 32 कारखाने आहेत. 32 कारखान्यामध्ये 26 कारखाने बंद आहेत. 6 कारखाने चालू आहेत. त्या 6 कारखान्यामध्ये जर विचार केला तर किती ऊस उचलला गेलाय? ऊस उचल गेला. ऊस आता शिल्लक आहे, कमीत कमी 500 हेक्टर ऊस शिल्लक आहे. 5 हेक्टर. कोण जबाबदार याला? ह्याला जबाबदार शेतकरी, ह्याला जबाबदार सरकार आणि कारखान्याचं नियोजन. सरकार आणि कारखानदार. सरकारचं नियोजन नाही, कारखानदाराचं नियोजन नाही. कारखाने जास्तीत जास्त कोणाचे आहेत? कारखाने जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे जास्त कारखाने आहेत. आणि सत्यात थांबा साहेब, सत्यात महत्वाचं ह्यांनी जे म्हणले ना, राष्ट्रवादीवाले काय म्हणले, आता जर पाणी पळवलेलं असलं तर मला इथं ह्यांनी सांगावं, मी JR देतो माझा पाणी पळवलेल्याचा. ह्यांनी राजीनामा देतात का राष्ट्रवादीवाले? बरं ठीक आहे, मी येतो. माळ्याचे मणी आहेत, हे सगळे एका माळ्याचे मणी आहेत. 5 वर्षांनी यांच्यावर आरोप करतात, 5 वर्ष त्यांच्यावर आरोप करतात. जनतेचे मूळ प्रश्न कुठे आहेत? आज सोलापुरात बघायला गेलं तर सोलापूरच्या महानगरपालिकेच्या शाळा विकायला काढलेत, पण एकाच्याही तोंडातून आवाज निघत नाही. सोलापूर महानगरपालिकेच्या शाळा विकायला काढल्यात. तुम्ही सगळे विचार करा, तुमचे सगळ्यांचे लेकरं कुठे शिकणार आहेत उद्या? तुमचे पोरं शिकतील अमेरिकेला जाऊन, पण जो सर्वसामान्य सोलापूरकर आहे त्यांनी कुठे शिकावं? दवाखाने बंद पाडायला लागलेत. पाण्याचाही प्रश्न तेवढाच गंभीर आहे. आम आदमी पार्टी या सगळ्या गोष्टींचं जे चाललेलं आहे ते अत्यंत वाईट आहे. आणि मी आता एक प्रश्न, परिवारचा विषय, परिवारचा कनेक्टिव्हिटी. मी पुढला मुद्दा ऐका पुढला मुद्दा कनेक्टिव्हिटीचा. एक मिनिट. सोलापुरातील सर्वात ज्वलंत प्रश्न जो काय असेल आणि सगळ्या प्रश्नांचा मुख्य प्रश्न म्हणजे तो सोलापूरच्या होडगी रोडवरून विमानसेवा, नागरी विमानसेवा सुरू होण्याबाबतचा आहे. त्या बाबतीत आपण बघितलं असेल, एकही पक्ष आवाज उठवत नाही. हे अतिशय, प्लीज कोणी बोलू नये, कोणीही कुठलाही पक्ष त्याच्यामध्ये बोलत नाही किंवा आम्हाला पाठिंबा देत नाही. त्याच्यासाठी आम्ही सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून, सोलापूर होडगी रोड हे अतिशय सुसज्ज विमानतळ आहे, पण त्याच्यासमोर एक 92 मीटरची अनधिकृत कोजनरेशन साखर कारखान्याची चिमणी आहे, सिद्धेश्वर साखरेची. ती पाडा म्हणून इथल्या कमिशनर कलेक्टरला ऑर्डर असून सुद्धा ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार यांच्या लेखी पत्राच्या दबावाखाली इथले कलेक्टर कमिशनर ते पाडत नाहीत. त्याच्यामुळे इथला सगळा वर्ग विस्थापित झालेला आहे. इथे त्यामुळे DGCA तुम्हाला परवानगी देत नाही उड्डाणासाठी. DGCA उड्डाणासाठी परवानगी देत नाही. इथं एकही रुपये खर्च नाहीये इथल्या विमानतळावर. आणि इथला जो काही भकास झालेला आहे सोलापूर, हे केवळ ह्या एका विमानसेवेमुळे झालेलं आहे. वारंवार बारामतीकरांकडे बोट येते. हो, नक्कीच मी म्हणतो की इथे सोलापूरला पाणी प्रश्न हा खूप मूळचा प्रश्न आहे आणि विमानसेवा केल्यामुळे उद्योगधंदे येत नाही आहेत. मला असा प्रश्न विचारायचा संवाद यात्रेच्या माध्यमातून राजकारण्यांना की आपली इच्छाशक्ती नाही आहे का? आपली इच्छाशक्ती असेल तर इथे उद्योगधंदे येतील आणि नाही येणार तर मग तुम्ही तसं स्पष्ट सांगावे. प्रश्नाचे उत्तर मला द्यावे. बर मला या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं घ्यायची आणि तुमच्याकडनं येणार. यानंतर वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक नंतर आपण आता उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर संवाद यात्रेत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. ब्रेकपूर्वी देखील काही प्रश्न उपस्थित झाले, पण या सगळ्या याच्यामध्ये, या प्रश्नांच्या गोंधळात काही महिला देखील इथे सोलापूरचे स्थानिक प्रश्न मांडण्यासाठी इथे आलेल्या आहेत. त्यांना आपण बोलूयात. काय झालंय की स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे रस्ते खोदलेत ते रस्ते लवकरात लवकर बरे झाले पाहिजे, तयार झाले पाहिजेत. आम्हाला पाण्याचं जेव्हा राजकीय हे होतं ना, तेव्हा सांगितलं होतं की पाणी तुम्हाला दररोज इलेक्शनच्या काळात सांगितलं होतं पाणी दररोज दिलं जाईल, परंतु ते 3 दिवसात दिलं जातं. परत महिलांना कुठेही जायचं म्हणलं तर स्वच्छ शौचालय नाही. महिलांना ते कोणी नाही, आम्हाला इतर पक्षांचं घेणं देणं नाही, पण आम्हाला सामान्य महिलांना, सामान्य जनतेला पाणी दररोज पाहिजे, रस्ते स्वच्छ पाहिजेत. आणि कचरा हा दररोज नेला जात नाही. 2 दिवसात 3 दिवसात कचरा नेला जातो. पाणी किती दिवसात येतं? 3 दिवसात पाणी येतं. पाणी 6 दिवसाआड येतं. पाण्याची इतकी टंचाई आहे, उजनी आपलं भरलेलं आहे, तरीही इथं पाणी का बरं येत नाही? आणि सत्ता तर राष्ट्रवादीची आहे. आणि रस्ते तुम्ही बघताय, तुम्ही सोलापूरमध्ये आता फिरला असाल, रस्ते बघितले असतील. नमस्कार. सोलापूर महानगरपालिकेचं ब्रीद वाक्य काय? ईश सेवा हीच नगरसेवा.
नगरसेवा तुमचा मुद्दा काय ताई? आणि सोलापुरातले फुटपाथ वरती अतिक्रमण खूप झालेले आहेत. फुटपाथचा वापर करण्यात यावा. भैया चौक आणि इतर खड्डे पडलेले आहेत. ते खड्डे पावसाळ्यापूर्वी दुरुस्त झाले पाहिजेत. चौकातले सिग्नल बंद आहेत, ते चालू पाहिजेत. ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत. त्या स्पीड ब्रेकर वरती अजिबात पट्टे मांडलेले नाही. हे सगळे मुद्दे आहेत तुमचे, बरोबर आहे? मी विनायक पवार, प्रभाग 25, जुळे सोलापूरमध्ये रोजगार निर्मितीचा प्रश्न आहे. सोलापूरमध्ये रोजगार निर्मिती प्रश्न आहे. आम्ही यंग पोरं पुण्या, मुंबईला, बेंगलोरला जाऊन व्यवसाय उद्योग करतो, नोकऱ्या करतो. आमच्या रोजगाराचं काय करताय? गेल्या 40-50 वर्ष महानगरपालिकेमध्ये तुमच्या सगळ्यांची सत्ता आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यांचं तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सगळ्यांची सत्ता आहे. आमचा रोजगार का निर्माण करत नाही? नमस्कार, मी सामान्य सोलापूरकरांच्या वतीने बोलत आहे. सोलापूरमध्ये गेल्या 70 वर्षामध्ये बकास झालेला आहे. केवळ विमानसेवा नसल्यामुळे इथला तरुण देशाटन झालेला सोडून गेलेलं आहे अक्षरशः सोलापूर. याची किंमत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सर्व पक्षाच्या नगरसेवकांना मोजावी उड्डाणाचा मुद्दा. परदेशी साहेब, सोलापूर शहरामध्ये 8 दिवसाला पाणी पुरवठा होत आहे. महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. 4 वर्ष झालं स्टँडिंग चेअरमन मिळत नाही. 3 देशमुखांनी महापालिकेला खांद्यावर नेऊन स्मशान घाटात घातलेलं. महत्वाचं सोलापूर शहर हे भकास करून टाकले ह्या पक्षाने. पुन्हा सर्व लोक पुन्हा मुंबईला करून खायला गेलेत. आता परिवहनची जी दुरावस्था केली ह्या लोकांनी, अक्षरशः 200 बसेस परिवहन सेवा बंद होऊन आता 4-5 वर्ष झाले. सोलापूर. आता ठीक आहे, आता मी येतोय तुमच्याकडे. स्थानिक प्रश्नांचे वेगवेगळे विषय ठिकाणी आले. फुटपाथ, सिग्नल, अमुक तमुक बरंच काही. साहेब, आता ताईंनी सांगितलं ज्या पद्धतीनं पाण्याचा प्रश्न किंवा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सांगताय. स्मार्ट सिटीची कल्पना कोणाची आहे? स्मार्ट सिटी ही केंद्राने दिलेली आपल्याला योजना आहे चांगल्या माध्यमात. आपण राबवायची तुम्ही. हो, 100% आणि राबवलंय आम्ही एबीडी एरिया जे काढलाय. एबीडी एरियामध्ये आपलं 100% काम झालंय. त्याच्यामध्ये आरोप करणं हे त्यांचं काम आहे. कारण शासनमध्ये महाराष्ट्र शासनात त्यांची सत्ता असल्या कारणाने प्रत्येक गोष्ट अडवणूक करणं हे त्यांचं काम आहे आणि मिळू नये एवढाच त्यांचा उद्देश आहे. आज स्मार्ट सिटी म्हणून आज जे काही कामं आज झालेत, आज ऍडव्हेंचर पार्क, परिवहन सेवा, स्थानिक परिवहन सेवा आता नाही, अख्ख्या महाराष्ट्रात परिवहन सेवा कुठेही प्रॉफिटेबल नाहीये. आपल्याकडची थेट बंद आहे. आपल्याकडचेच असले तरी आपण घेतलेला गेल्या तत्कालीन आयुक्तांनी जे निर्णय घेतले, त्या बसेस घेतले, ते पूर्णतः बेकार निघाली. त्यामुळे ही अवस्था आहे आणि आम्ही याचा पर्याय हा निर्णय कोणाचा होता? हा निर्णय गेल्या वेळेस सत्ताधाऱ्यांचा होता. मी तुम्हाला सांगतो, त्यांनी त्या बसेस घेतल्या. परिवहन सेवा बसेस भंगारात निघाल्या, खराब निघाल्या. यापूर्वी सत्ता तुमची होती असं सांगायला त्यांना लाज वाटायला पाहिजे. परिवहनचे राज्यमंत्री त्यांचे आमदार आहेत. परिवहनचे राज्यमंत्री असताना सुद्धा त्यांना बस चालवता आली नाही. यांना महापालिकेच्या 18 महिन्याचे पगारी देता आले नाहीत. उडान स्कीम मध्ये विमान चालू होऊन जात आहे ना, विमान उड्डाण पूलसाठी आज ज्या विमान सेवा बाबतीत मी सांगतो, विमान सेवाच्या जे आज ज्याच्यामुळे अडचण येते, सहकार कारखाना कोणाचे ते त्यांच्या पक्षात ठराव आम्ही केलाय. त्यांचा थेट आरोप होता. पवार साहेबांनी ती चिमणी पाडू नये या संदर्भात पत्र दिलं. डीजीसीआयचा मुद्दा जो आहे तो चिमणी पाडा, विमान सेवा सुरू करू. मी काय म्हणतो, मी त्यांना सुद्धा मागे आमची बैठक झालेली आहे. चिमणी पडल्यानंतर विमान सेवा चालू होणार आहे, ह्याची हमी कोण द्यायला तयार आहे? डीजीसीआय म्हणतोय ना. नाही ना, कोण म्हणत नाही, कोणी म्हणत नाही. उलट असा रिपोर्ट आहे की हे चिमणी एकच जबाबदार नाही, एनटीपीसीची चिमणी आहे, हाय टेन्शन वायर्स आहेत. हे सगळे अडथळे काढल्याशिवाय विमान सेवा चालू होऊ शकत नाही. विमान सेवा हे कोणी करायचं? विमान सेवा आताच्या खासदारांनी आहे. केंद्रीय शासन खासदार लक्ष घालणार आहे. खासदार या आम्ही ठराव केला ना चिमणी पाडायचं, थांबवलं कोणी? खासदार बोलतील का? 100% बोलतील, तरी प्रयत्न करा. ते म्हणतात खासदार बोलतील. महापालिका त्यांच्या हातात आहे. पाडायला काय त्यांना अडचण आहे का? खासदार त्यांचा. महापालिका तुमच्या हातात आहे. हो म्हणलं ना, आम्ही ठराव केलाय पाडण्याचा. आम्ही ठाण्याचा प्रभाव थांबवलं कोणी? आम्ही 2 वेळा ठराव करून झाला, त्यांच्या शासनाने थांबवलंय. परिपत्र कोणाचा विचारा? ते थांबवलं तुम्ही. खासदारांनी सांगावं
की चिमणी पडल्यानंतर आम्ही विमान सेवा चालू करतो अशी ठीक आहे इतर प्रश्न काँग्रेस असो राष्ट्रवादी असो मनसे असो सेना असो या सर्व पक्षांनी सत्ता भोगली सत्ता भोगले पण प्रश्न एकच असा आहे आमचा की सामान्य जनतेला एक दिवसाआड पाणी रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. थोडक्यात थांबा एक मिनिट सर तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात. पाणी प्रश्न उडान प्रश्न नेमकं कोण जबाबदार? सर्व पक्ष सोलापुरातले जे आतापर्यंत सत्तेवर होते आणि इथं उपस्थित असलेले बहुतेक सगळे नेते त्याला जबाबदार आहेत. यांच्याकडेच आलटून पालटून सत्ता आहे. आपल्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या गावात न मिळाला तरी हा साधा प्रश्न सोडू शकले नाही. हे दुर्दैव आहे सोलापूरकरांचं. एक मिनिट मला काय म्हणायचं आहे हे सर्व पक्षवाले कालवा करते शेतकऱ्यांना जाणून बुजून ह्याने सोलापूर शहरात मार्केट कमिटीची अवस्था आज भाजपचे त्याच्यात सभापती आहेत परंतु या मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांच्या पूर्ण गैरसोयी आहेत. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये हे बघा इथं सर्वपक्षीय लोक आहेत. सर्वपक्षीय लोक असून सुद्धा सोलापूर कारखानदार आहेत. सोलापूर शहराला बकास करून सोडत आहेत. सोलापूर शहराला एक मी नागरिक म्हणून सांगतो इतर पूर्ण बकास करून सोडत आहेत. सोलापूरला कुठलाही मुद्दा कुठल्याही पक्षाला कधी धरून धरत नाही. आज 2 वर्षापूर्वी कोरोना चालू होता. 2 वर्ष सोलापुरात करवाढ करत आहेत. करवाढ करायला लागले कुठल्याही पक्षाने कधी त्याला ऑब्जेक्शन घेतलं नाही. हे फक्त शहराचे लोक आहेत आणि हे 5 वर्ष एका पक्षात टिकत नाहीत. हे फक्त स्वार्थासाठी इथं आलेले आहेत. शहराचे आणि जिल्ह्याचे प्रश्न मिळून हे नुरा कुस्ती खेळायला लागले. एक सामान्य नागरिक आणि एक पत्रकार म्हणून बोलतो की 5 वर्षात ह्या 3 वर्षात बारामतीकरांनी भाजपवाल्यांनी शिवसेनावाल्यांनी भरपूर अन्याय या जिल्ह्यावरती केलेला आहे. जिल्ह्याला एकही मंत्रीपद दिलं नाही. कोरोना काळात रेमडेसिवीर नेल्या लस नेल्या ऑक्सिजन नेलं आणि इतका अन्याय करत असताना 5 सिद्धेश्वर कारखाना 850 कोटी रुपये देणे आहे त्याच्यावर. चिमणी 100% पडलं पाहिजे. विमानसेवा व्हायला पाहिजे आणि त्याच्यामुळे प्रदूषण भरपूर वाढायला आहे. याला पूर्णपणे धर्मराज काढाची जबाबदार आहे. सर्व राजकीय इथं काय लोक उभारलेत ह्या सगळ्या राजकीय लोक जबाबदार आहेत. उद्धव ठाकरेंनी सत्तेवर येण्याआधी उद्धवसाहेब ठाकरे अजितदादा पवार आणि बाळासाहेब थोरात ह्या महाविकास आघाडीच्या माकडांनी गांधीजीची 3 माकडं ही देशाला आदर्श होते. पण ही महाविकास आघाडीच्या 3 माकडांनी शेतकऱ्याची वाट लावली. त्यांनी 100% वीज बिल माफ करतो म्हणले होते आणि 7-12 उतारा कोरा करतो म्हणते. यांनी तातडीने निर्णय द्यावा अन्यथा यांनी राजीनामे द्यावे. पण ठीक आहे माझ्याकडे वेळ संपलेला माझ्याकडे सोलापूर शहर हे रिटायरमेंटचं शहर झालेलं आहे. याला कारणीभूत हे सर्व लोक आहेत. एक जनता म्हणून मी विचारतोय की शिक्षण पद्धती आता चांगली राहिलेली नाहीये. त्यामुळे खूपचे लोक बाहेर निघून गेलेले आहेत. त्याचा एका दिवसाचा विषय नाही आहे. गेल्या 10-15 ऐका या सगळ्या याच्यात थेट स्थानिक प्रश्नांना घेऊन तुम्ही आश्वासन देता प्रश्न सुटणार आहेत. आज आपण हे भारतीय जनता पार्टीच्या स्थापन ज्यावेळेस महापालिकेचं झालेलं आहे तर मला माझ्या प्रश्न सुटतील सांगा. मूळ प्रश्न सुटलेला आहे. आतापर्यंत पारंपरिक आलेला ठीक है पब्लिक सब जानती है पब्लिक सब जानती है आणि जर त्यांना माहिती आहे की कामं झाली आहे तर ती ठरवणार आहे की इथं कोणाला बसवलं पाहिजे. ठीक आहे संवाद यात्रेच्या माध्यमातून आपण हे सगळे प्रश्न जाणून घेतले उपस्थित केले त्यावरती हा सगळा आवाज ऐकला. भेटूया पुढल्या भागात वेगळ्या प्रश्नांचं. 5 न्यूज 18 लोकमत.